नमस्कार. संध्याकाळची वेळ आणि आत्ताच आमच्या नंदनवनमध्ये हरिपाठ झाला आणि तुम्ही पाहता इथे टुप 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 असा आवाज येत आहे. तर हा सकाळी हरभरा आणला होता आम्ही. खरं तर आमच्या रोहिणीताईंनी आणला होता तो त्यांच्या शेतातनं आणि दिवसभर मुलांनी तो आज तोडला आणि त्याचे हे घाटे तयार केलेले आहेत. हे घाटे आता मी भाजून घेतलेले आहेत आणि आता चला पाहूया मुलांना याच्याबद्दल किती माहिती आहे आणि मुलं किती जाणतात ह्या गोष्टीबद्दल. चला तर आता आम्ही छान मस्त एन्जॉय करणार आहेत हे गरमागरम घाटे. इथे सगळी मुलं बसलेली आहेत आणि खरंच काही कच्चेच त्यांनी दाणे खाल्लेले आहेत. चला आपण त्यांना आता विचारूया हे नक्की काय आहे ते. प्रमोद हे काय रे? प्रमोद काय आठवा? हरभरा 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 काय केलं आपण? ते गरम केलं गरम केलं भाजला आणि त्याला काय म्हणतात? ते हरभऱ्याचं शेंगा शेंगा. शेंगा नाही, याला काय म्हणायचं? याला म्हणायचं आपले हरभऱ्याचे घाटे. पण आपण बघूया किती लोकांना माहिती याला नक्की काय म्हणतात ते. यश काय रे? ते दादा घेतो. यश हे काय? हरभरा. हरभरा पण हरभरा आहे रे, पण हरभरा बांधल्यावर याला काय म्हणतात? नाही माहिती? नाही माहिती. बरं ठीक आहे. तुला रे? हरभरा. हरभरा तर आहेच ना रे, हरभरा आहेच. मी कुठं काय म्हणतोय? ते काय रे? हरभरे. हरभरे. हरभरे काय केलेत आपण? भाजून खाल्लं. भाजून खाले ना. पण त्याला काय बोलतात? त्याला काय बोलतात? गणबाई इथे ये. गणबाई इकडं. मग रे काय रे? हरभरा. हरभरा. पण त्याला काय बोलतात? हरभरा. हरभरा. तू सांग रे, याला काय बोलतात? प्रमोद काय आहे सांग. प्रमोद हरभरा हरभरा आहे. बरोबर आहे, हरभरा आहे. तो तुम्ही तोडला दुपारी. जस कोणी तोडला? पोरांनी तोडला. पण तू नाही तोडला का? ह्याला काय बोलतात जयेश? हरभरा. बरं चला मित्र, हे पहा, हे छानसे इथे आम्ही हरभरा भाजलेला आहे. खरं तर हे हरभऱ्याचे घाटे आहेत आणि हे घाटे आम्ही भाजलेले आहेत. तर आमच्या लहानपणी खरं तर आम्ही शेतात जाऊन घ्या ना हरभरा. आमच्या लहानपणी खरं तर आम्ही शेतामध्ये जाऊन हे हरभरा असा उपटून आणायचा. मग गवत आणायचं, मग ते गवताला आग लावायची आणि त्याच्यावरती हा हरभरा असा उलटा करायचा आणि तो भाजून घ्यायचा. तो भाजल्यानंतर मग गवत पेटून गेल्यानंतर हा हरभरा असा खाली पडायचा आणि मग तो असा वेचून असा खायचा. त्याला आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये तरी एक विशिष्ट शब्द आहे जो मी नंतर सांगेलच. पण तुमच्याकडे याला नक्की काय म्हणतात ते नक्की कमेंट्स बॉक्समध्ये लिहा आणि पाहूया तुमच्याकडे ना आमच्याकडे जर सेम उत्तर आलं तर काही हरकत नाही. पण जर योग्य उत्तर नाही आलं तर मी नक्की सांगेन याला आमच्याकडे काय म्हणतात. तर नक्की सांगा तुमच्याकडे याला काय म्हणतात ते. चला हे सगळं आम्ही आता खातोय खरं तर, पण काही मुलांना असं सोलून द्यावं लागतं. असं काही मुलांना सोलून द्यावं लागतं कारण त्यांना काही खायचं कळलं नाही. देवेंद्र तू कसं खातोय? साल काढतोय ना? दाखव पुढे साल. आणि काय खातोय तू? तू याला द्या. चला मी पण खातो आणि आपण सगळे खाऊया मस्त. मित्र नक्की सांगा तुमच्याकडे याला काय म्हणतायत ते. कमेंट्स बॉक्समध्ये नक्की प्रतिक्रिया द्या आणि मला कळवा की तुमच्याकडे काय आहे. आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही पण या नंदनवनमध्ये मस्त गरमागरम. नाही मी नाही सांगणार, तुम्हीच विचार करा, तुम्ही सांगा याला नक्की काय म्हणतात ते. तर आम्ही हे तर मस्त आता छान आमच्या इथं खरं तर टी व्ही लावायचं पण थोडं वेळ लावेल कारण टी व्ही लावला तर टी व्हीचे गाणे आले, आवाज आला तर आपल्या व्हिडिओला कॉपीराईट येतं. त्यामुळं टी व्ही लावलेलं नाही आहे. मी जे व्हिडिओ बनवतो, मी जे टाकतो इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲपवर, यूट्यूबवर, तर मुलं देखील छान बघत असतात. आम्ही त्याच्यावर चर्चा करत असतो, मजा करत असतो, गमती जमती करत असतो. कारण आम्हाला माहिती आहे की जीवन खूप सुंदर आहे, छोटं आहे, परंतु ते आनंदी घालवायचं असेल तर छान मस्त वाटतं. तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया नक्की कळवा आणि नक्की या पदार्थाला तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कळवा. धन्यवाद. शुभ संध्याकाळ.